हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन द ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह व्हॉइस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन द ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह व्हॉइस. 15 children were rescued from an unregistered home by the police. तर हे सेंटेन्स ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा आणि पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करा. 15 children were rescued from an unregistered home by the police. The police rescued 15 children from an unregistered home. 15 children rescued the police from an unregistered home. The police were rescued 15 children from an unregistered home. The police have rescued 15 children from an unregistered home. तर काय येईल याचा करेक्ट आन्सर? तर सगळ्यात आधी मला सांगा, हे ऍक्टिव्ह सेंटेन्स आहे की पॅसिव्ह? तर सेंटेन्स मध्ये वेअर रेस्क्यूड आले. वेअर प्लस V3 आहे. वेअर प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे, म्हणून हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे. आणि पॅसिव्ह मध्ये वॉज वेअर प्लस V3 असेल तर ऍक्टिव्ह मध्ये काय होते? तर ऍक्टिव्ह मध्ये V2 असते, वर्बचं सेकंड फॉर्म असते. तर मग शोधा वर्बचं सेकंड फॉर्म कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, V2 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तर रेस्क्यूड, रेस्क्यूड, वेअर रेस्क्यूड, हॅव रेस्क्यूड. ऑप्शन सी अँड डी दोन्ही एलिमिनेट झाले. बरोबर. V2 फक्त ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये आहे, रेस्क्यूड. तर क्वेश्चन आहे 15 चिल्ड्रन वेअर रेस्क्यूड. 15 मुलांना रेस्क्यू केलं गेलं. कोणी केलं? पोलिसांनी. मग ऍक्टिव्ह मध्ये जाईल तेव्हा पोलीस पुढे येईल आणि 15 चिल्ड्रन मागे जाईल. दी पोलीस पुढे इथे आहे, 15 चिल्ड्रन मागे इथे आहे, त्यामुळे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन बी मध्ये दिलंय 15 चिल्ड्रन रेस्क्यूड दी पोलीस. 15 मुलांनी पोलिसांना रेस्क्यू केलं, पोलिसांना वाचवलं. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ट्रेल. ट्रेल या शब्दाचं करेक्ट सिनोनिम ओळखायचं आहे. रिहर्सल, ग्लोरी, पाथ की विन. करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड ट्रेल. ट्रेल या शब्दाचा समानार्थी शब्द. तर ट्रेलचा अर्थ काय होतो? रस्ता. रस्त्याशी रिलेटेड कोणता वर्ड आहे? तर पाथ. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. थरोफेअर, प्रोमिनाड, एव्हेन्यू की हायवे. काय येईल याचं करेक्ट आन्सर? ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. गर्दी असलेला रस्ता, वर्दळीचा रस्ता, बिझी रोड. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. तर याचं करेक्ट आन्सर येईल थरोफेअर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. थरोफेअर म्हणजे वर्दळीचा रस्ता, बिझी रोड, गर्दी असलेला रस्ता. ठीक आहे. प्रोमिनाडचा अर्थ काय होतो? तर समुद्रकिनारी चालण्यासाठी एक रस्ता बनवलेला असतो, त्याला म्हणतात प्रोमिनाड. अव्हेन्यू म्हणजे एक असा रस्ता असतो ज्याच्या एका साईडला किंवा दोन्ही साईडला झाडं असतात. ठीक आहे. आणि हायवे तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the segment that contains a grammatical error. Only 5 minutes are allowed for each speaker during the function. Only 5 minutes are allowed for each speaker during the function. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर येईल? फॉर each speaker only 5 minutes are allowed की during the function? Only 5 minutes are allowed for each speaker during the function. तर only 5 minutes करेक्ट आहे. फॉर each speaker पण क्लिअर आहे. ड्युरिंग दी फंक्शन पण क्लिअर आहे. आर अलाउड मध्ये काही एरर आहे का? आर अलाउड मध्ये ओनली 5 मिनिट्स आर अलाउड फॉर ईच स्पीकर ड्युरिंग दी फंक्शन. तर इथे अलाउड येईल का? अलाउड येईल का? तर अलाउड येणार नाही, कारण अलाव आपण कोणाला करतो? अलाव आपण एखाद्या व्यक्तीला करतो, एखाद्या माणसाला करतो. इथे व्यक्ती आहे का? इथे व्यक्ती नाहीये, पर्सन नाहीये. इथे 5 मिनिटाबद्दल बोलले. ओनली 5 मिनिट्स, 5 मिनिटाबद्दल बोललंय. 5 मिनिट दिले जातील प्रत्येक स्पीकरला. तर द्यायचे काय आहेत? तर 5 मिनिट, 5 मिनिट्स, ओनली 5 मिनिट्स. तर अलाउड न येता गिवन यायला पाहिजे. पर्सन्स साठी अलाव यूज करतात, थिंग्स साठी नाही. त्यामुळे ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आर अलाउड पार्ट मध्ये एरर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. पंकज सेड टू मी वेअर विल यू गो दिस हॉलिडे. पंकज सेड टू मी वेअर विल यू गो दिस हॉलिडे. चेंज दिस सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. Pankaj asked me where I would go that holiday. Pankaj asked me where I will go that holiday. Pankaj asked me where I will be going that holiday की Pankaj asked me where I would go on that holiday. काय याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? पंकज सेड टू मी वेअर विल यू गो दिस हॉलिडे. तर पंकजने विचारलंय वेअर विल यू गो दिस हॉलिडे. विचारलंय म्हणून सगळ्यात आधी आस्क चेक करा.
आस्क 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 आस्क, चारही ऑप्शन मध्ये आस्क आहे. आता नेक्स्ट बघा, सेंटेन्स मध्ये विल गो आहे, विल गो. तर इनडायरेक्ट मध्ये विल गो चा चेंज कशात होते, तर वुड गो मध्ये. आता वुड गो साठी ऑप्शन्स चेक करा. वुड गो, विल गो, विल बी गोइंग, वुड गॉन. ऑप्शन बी, सी, डी तिन्ही एलिमिनेट झाले. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वुड गो फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे. पंकज आस्क्ड मी वेअर आय वुड गो दॅट हॉलिडे येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सगळं चेक करत बसू नका. हा याच्या अकॉर्डिंग बदलतो, तो त्याच्या अकॉर्डिंग बदलतो, हे सगळं प्रत्येक वेळा बघत बसू नका. ठीक आहे. इथे पंकजने विचारलंय व्हेअर विल यू गो दिस हॉलिडे विचारलंय, म्हणून सगळ्यात आधी आपण आस्क चेक केलं, त्यानंतर आपण विल गो साठी चेक केलं. वुड गो फक्त एकाच ऑप्शन मध्ये भेटलं, त्यामुळे तेच आपलं करेक्ट आन्सर होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देअर इज गोइंग माय ब्रदर सेड रमेश व्हेन ही इज इन ए डिलेमा. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे, देअर इज गोइंग माय ब्रदर सेड रमेश व्हेन ही इज इन ए डिलेमा. तर सेंटेन्सची सुरुवात झाली देअरने, आणि आपल्याला माहिती आहे हिअर आणि देअरने सुरुवात होणारी जी वाक्य असतात ती आपल्यानंतर कॉन्टिन्युअस टेन्स नाही तर सिंपल प्रेझेंट टेन्स घेतात. कॉन्टिन्युअस टेन्स नाही तर सिंपल प्रेझेंट टेन्स घेतात, आणि यांचा जो कर्ता असतो, सब्जेक्ट असतो, तो पुढे असतो. ब्रदर, ब्रदर सिंगुलर आहे म्हणून सिंगुलर वर्ब येईल गोज. सिंगुलर वर्ब येईल गोज. देअर गोज माय ब्रदर येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. इथे जर ब्रदर्स असतं, प्लुरल असतं तर गो आलं असतं. ठीक आहे. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे, पार्ट फर्स्ट मध्ये एरर आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हिअर आणि देअरने सुरू होणारी वाक्य असतात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. I did not recognize him because I dash him before. I did not recognize him because I dash him before. Have not seen, had not seen, has not seen की was not seen. काय इनकरेक्ट आन्सर. I did not recognize him because I dash him before. मी त्याला ओळखलं नाही कारण मी त्याला याआधी पाहिलं नव्हतं. बिफोर आलंय याआधी. बिफोरच्या सेंटेन्सचा टेन्स कोणता असतो, तर पास्ट परफेक्ट टेन्स असतो, पूर्ण भूतकाळ असतो. तर पूर्ण भूतकाळाचा ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅड नॉट सीन. आय डिड नॉट रेकॉग्नाइज हिम बिकॉज आय हॅड नॉट सीन हिम बिफोर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. बिफोरच्या सेंटेन्सचा काळ असतो पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आय विल इंटिमेट यू इन केस यू विल आस्क एनी हेल्प फ्रॉम माय पार्ट पर्टेनिंग एनी इन्सिडंट. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर. I will intimate you in case you will ask any help from my part pertaining any incident. तर आपल्या सेंटेन्स मध्ये आले इन केस, आणि आपल्याला माहिती आहे इन केस, इफ, व्हेन, टिल, अंटिल, अनलेस यांच्या नंतर कधीच फ्युचर टेन्स येत नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. फ्युचर टेन्स येत नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. त्यामुळे पार्ट सेकंड मध्ये एरर आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इफ, व्हेन, टिल, अंटिल, अनलेस, इन केस यानंतर फ्युचर टेन्स येत नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स येतो, साधा वर्तमान काळ येतो. ठीक आहे. आता इथे यू प्लुरल आहे, आज सुद्धा प्लुरल आहे. आता झालं आपलं सेंटेन्स करेक्ट. आय विल इंटिमेट यू इन केस यू आस्क एनी हेल्प फ्रॉम माय पार्ट पर्टेनिंग एनी इन्सिडंट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. You must return back the book you borrowed last month. You must return back the book you borrowed last month. तर या मस्ट रिटर्न बॅकला आपण कोणत्या पार्टने सबस्टिट्यूट करू शकतो ऑप्शन पैकी, की जे हे लिहिलेलं आहे मस्ट रिटर्न बॅक हे करेक्ट आहे, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड येईल. यू मस्ट रिटर्न बॅक द बुक यू बॉरोड लास्ट मंथ. तर रिटर्न नंतर बॅक येते का, रिटर्न नंतर बॅक येते का, तर रिटर्न नंतर बॅकचा यूज करत नाही, कारण रिटर्नचा अर्थच असतो कम बॅक. रिटर्न बॅक येत नाही. यू मस्ट रिटर्न असं असायला पाहिजे होतं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मस्ट रिटर्न बॅकच्या ऐवजी इथे मस्ट रिटर्न असायला पाहिजे. मस्ट बी रिटर्न का नाही येणार, कारण यू करता आहे, यू करता आहे म्हणून आपल्याला ऍक्टिव्ह फॉर्म पाहिजे. मस्ट बी रिटर्न पॅसिव्ह फॉर्म झालं. मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 म्हणजे हे मस्ट बी रिटर्न होईल पॅसिव्ह फॉर्म. आपल्याला पाहिजे ऍक्टिव्ह फॉर्म, कारण यू इथे करता आहे म्हणून आपल्याला ऍक्टिव्ह फॉर्म पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. ए क्विक सडन मुवमेंट. तर काय म्हणतात ए क्विक सडन मुवमेंटला, फ्लिक, फ्लेक, डस्ट की स्पेक.
ए क्विक सडन मुवमेंट, तर याला म्हणतात फ्लिक. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. फ्लिक म्हणजे एक क्विक सडन मुवमेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Maya said, I bought a dress yesterday. Maya said, I bought a dress yesterday. Change the sentence into indirect speech. तर काय येईल याचं indirect speech? Maya said that he has bought a dress the day before. Maya said that he had bought a dress the day before. Maya said that he has bought a dress the day before yesterday. की Maya said that he had bought a dress the day before yesterday. काय येईल याचं करेक्ट indirect speech? Maya said, I bought a dress yesterday. तर सेट नंतर इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट येईल. दॅट बरोबर. सगळ्या ऑप्शन मध्ये आहे दॅट. नेक्स्ट काहीतरी शोधा मग. नेक्स्ट आहे बॉट आहे V2 इनडायरेक्ट स्पीच मध्ये कशात चेंज होते, तर हॅड प्लस V3 मध्ये. सेकंड फॉर्म चेंज होते हॅड प्लस थर्ड फॉर्म मध्ये. हॅड बॉट इथे आहे, हॅड बॉट इथे आहे. ऑप्शन सी मध्ये आहे हॅज बॉट. ऑप्शन सी एलिमिनेट झालं. ऑप्शन ए मध्ये आहे हॅज बॉट. ऑप्शन ए सुद्धा एलिमिनेट झालं. मग आता बी आणि डी पैकी कोणतं करेक्ट आन्सर येईल? सेड दॅट, हॅड बॉट, ए ड्रेस, द डे बिफोर येस्टरडे. तर क्वेश्चन मध्ये इथे दिलंय येस्टरडे. येस्टरडेचं इनडायरेक्ट मध्ये चेंज कशात होईल? द डे बिफोर मध्ये की द डे बिफोर येस्टरडे मध्ये? तर येस्टरडे साठी द डे बिफोर येईल. येस्टरडे साठी द डे बिफोर येस्टरडे काय होईल? द डे बिफोर येस्टरडे होईल परवा. येस्टरडेच्या पण एक दिवस आधी म्हणजे परवा होईल. मिनिंगच चेंज होईल. त्यामुळे ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माया सेड दॅट ही हॅड बॉट ए ड्रेस द डे बिफोर येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नायदर ही नॉर दे इज मेकिंग एनी स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? नायदर ही नॉर दे इज मेकिंग एनी स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी. तर नायदर बरोबर एक सब्जेक्ट आहे, नॉर बरोबर एक सब्जेक्ट आहे. आणि जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर एक सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असते मेन सब्जेक्ट. जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर एक सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असतो तुमचा मेन सब्जेक्ट. आणि वर्ब जे असते ते नियरेस्ट सब्जेक्ट नुसार असते, मेन सब्जेक्ट नुसार असते. तर मग इथे दे नुसार इज यायला पाहिजे की आर यायला पाहिजे? तर दे नुसार इथे प्लुरल वर्ब यायला पाहिजे आर. पार्ट सेकंड मध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नायदर ही नॉर दे आर मेकिंग एनी स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. खाली दिलेल्या इडियमचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. द फिश इन ट्रबल्ड वॉटर्स. काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ ए डिफिकल्ट सिच्युएशन, टू ट्राय टू फाइंड ए बिग कॅच इन द डीप सी, टू ट्राय टू डू समथिंग दॅट इज व्हेरी डिफिकल्ट, टू कॅच फिश इन द स्टॉर्मी वेदर इन द सी. काय या आयडियमचा करेक्ट मीनिंग? द फिश इन ट्रबल्ड वॉटर्स. तर याचा अर्थ होतो दुसऱ्याच्या अडचणीचा फायदा घेणे. द फिश इन ट्रबल्ड वॉटर्स म्हणजे दुसऱ्याच्या अडचणीचा फायदा घेणे. टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ ए डिफिकल्ट सिच्युएशन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर खालीलपैकी कोणती स्पेलिंग इनकरेक्ट आहे? ॲथलीट, ऑक्झिलरी, ॲब्सेस की कॅटलॉग? कोणती येईल इनकरेक्ट स्पेलिंग? तर ॲथलीट करेक्ट आहे. ऑक्झिलरीची चेक करा. तर ऑक्झिलरी मध्ये डबल एल आय न येता एल आय येतो. AUXILIARY येईल ऑक्झिलरीची करेक्ट स्पेलिंग. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनकरेक्ट स्पेलिंग येईल ऑक्झिलरीची. ॲब्सेसची पण करेक्ट आहे आणि कॅटलॉगची सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. ऑक्झिलरी मध्ये डबल एल येत नाही, सिंगल एल येतो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ॲक्वेंटन्स. करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे ॲक्वेंटन्सची. तर ॲक्वेंटन्सची करेक्ट स्पेलिंग काय येते? तर ACQUAINTANCE ॲक्वेंटन्स. तर ऑप्शन चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये TEN आलंय. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी चेक करा. आय आलेला नाहीये. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी चेक करा.
ACQUAINTANCE. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डी मध्ये पण TEN आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग. चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग. कमिटी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर कमिटीची स्पेलिंग काय असते? COMMITTEE. कमिटी. ऑप्शन्स चेक करा. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कमिटी. MMTTEE. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स. फाइंड द करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स. फॉक्सचं फेमिनाइन जेंडर ओळखायचं आहे. विक्सन, फॉक्सन, शी फॉक्स की फॉक्सेस. काय येईल करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स? तर फॉक्स म्हणजे कोल्हा, विक्सन म्हणजे कोल्ही. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. विक्सन येईल तुमचं करेक्ट फेमिनाइन नाउन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज सिनियर डॅश मी. ही इज सिनियर डॅश मी. टू, दॅन, विथ की फॉर. ही इज सिनियर डॅश मी. तर सिनियर टू, ज्युनियर टू. सिनियर ज्युनियर नंतर नेहमी टू हे प्रेपोजिशन येते. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ही इज सिनियर टू मी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. सिनियर टू मी, ज्युनियर टू मी. सिनियर ज्युनियर नंतर टू हे प्रेपोजिशन येते. ठीक. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.